श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर वृषभ राशीच्या जातकांनी डोळे उघडून हे अंगावर काटा आणणारे सत्य पहा. येत्या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात असा एक प्रचंड भूकंप घडणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही कधी स्वप्नातही केली नसेल. थेट ब्रह्मदेवाच्या स्वतःच्या हाताने भाग्याच्या पानावर लिहून ठेवलेले हे अंतिम सत्य तुमचे आयुष्य एका झटक्यात पूर्णपणे पालटून टाकेल. अचानक तुमच्या घरी माणसाची अफाट गर्दी उसळेल आणि तुमच्या यशाची घोडदौड बघून विरोधकाच्या पायाखालची जमीन सरकेल. परंतु थांबा, या सुवर्ण काळात एक असा अत्यंत भयानक आणि जीवघेणा धोका लपलेला आहे, ज्याबद्दल 99% लोकांना अजिबात माहिती नाही. जर तुम्ही या 10 दिवसात अनवधूनेही 2 मोठ्या चुका केल्या, तर आयुष्यभराची कमाई, प्रतिष्ठा आणि भाग्य एका क्षणात मातीमोल होऊन तुम्ही रस्त्यावर येऊ शकता. हे महासंकट नेमके काय आहे आणि कोणत्या देवी योगामुळे तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात जे अतोनात कष्ट केलेत, जो मानसिक आणि आर्थिक संघर्ष सहन केलात आणि अपयशाचे जे धक्के खाल्लेत, त्या प्रत्येक कष्टाचे सोने होण्याची ती ऐतिहासिक आणि सुवर्ण वेळ अखेर येऊन टेपली आहे. आकाशातील ग्रहाची चाल आणि पंचांगातील कोटीचे हे चक्र आता इतके शक्तिशाली बनले आहे की त्याचा थेट प्रचंड आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमचे भाग्य आता पूर्णपणे उजळून निघणार असून आजवर ज्या सुवर्ण संधी अगदी हाताशी येऊन ऐनवेळी निसटल्या होत्या, त्या आता दुप्पट वेगाने स्वतःहून तुमच्या दारात चालून येणार आहेत. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा आणि अपयशाचा अंधार कायमचा नाहीसा होऊन सुख, ऐश्वर्य आणि यशाचा लखलखता प्रकाश तुमच्या वाटेत पसरणार आहे. या आगामी 10 दिवसात ब्रह्मांडातील अफाट आणि तेजमय सकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती एक अत्यंत मजबूत संरक्षण कवच तयार करेल. परिणामी तुम्ही ज्याही नवीन कामाला हात लावाल, तिथे तुम्हाला घवघवीत यश आणि प्रगतीची पावती मिळाल्याशिवाय राहणार नाही. घरातील जुने वाद, वैचारिक मतभेद आणि कौटुंबिक कलह एका झटक्यात संपुष्टात येऊन घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक लाभाचे जबरदस्त आणि अभूतपूर्व योग जुळून येत असल्यामुळे तुमचा रखडलेला पैसा, उधारी किंवा जुनी गुंतवणूक अचानक मोठ्या प्रमाणात परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या मनातील सर्व शंका, भीती, ताणतणाव आणि नैराश्य कायमचे धुऊन निघेल आणि एक नवी आत्मविश्वासाची लाट तुमच्या संपूर्ण कुटुंबात चैतन्य निर्माण करेल. परंतु मित्रांनो, या सर्व देवी आणि अफाट यशाच्या प्रवासात एक अत्यंत मोठा, अदृश्य आणि घातक धोका तुमची परीक्षा घेण्यासाठी अगदी दडून बसला आहे. 99% लोकांना या धोक्याची साधी कुणकुणही लागलेली नसते आणि ते नकळतपणे अशा काही गंभीर चुका करून बसतात, ज्यामुळे नशिबाचे उघडलेले बंद दरवाजे एका झटक्यात कायमचे बंद होतात. जर तुम्हाला खरोखरच तुमच्या हक्काचे यश मिळवायचे असेल आणि आयुष्याला एका श्रीमंती व सुरक्षित दिशेने न्यायचे असेल, तर या 10 दिवसात घडणाऱ्या त्या 2 गुप्त रहस्याबद्दल आणि टाळाव्या लागणाऱ्या त्या 2 महाचुकाबद्दल तुम्हाला अत्यंत सावध राहावेच लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या 10 दिवसाच्या थरारक चक्रव्यूहात पंचांगातील अत्यंत तेजमय आणि पवित्र मानली जाणारी दुर्गाष्टमीची तिथी तुमच्यासाठी एक चमत्कारिक आणि भाग्य बदलणारी पर्वणी ठरणार आहे. ही केवळ एक साधारण पूजा किंवा उपवासाची तारीख नसून आदिशक्ती माता दुर्गेची अशी काही अफाट आणि प्रत्यक्ष कृपादृष्टी तुमच्यावर कोसळणार आहे, ज्यामुळे तुमच्या मार्गात उभे ढाकलेले सर्व गुप्त शत्रू, कारस्थान करणारे लोक आणि विरोधक एका झटक्यात धुळीस मिळतील. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या कायदेशीर बाबी, रखडलेले खटले, मोठे आर्थिक प्रश्न किंवा कौटुंबिक तणाव सुटण्याचे नाव घेत नव्हते, त्या सर्व समस्याचे अचूक निराकरण होण्याचा हा सर्वोच्च काळ असणार आहे. माता दुर्गेची पाऊल थेट तुमच्या घरात सुख, शांती आणि आनंद, संपत्तीचे नवे उंबरठे कायमचे उघडून देईल. या पवित्र दिवशी ब्रह्मांडातून एक अथांग आणि तेजमय ऊर्जेचा प्रवास थेट तुमच्या राशीत प्रवेश करेल, जो तुमच्या विचारसरणीला, मनस्थितीला आणि महत्त्वाकांक्षांना पूर्णपणे बदलून टाकेल. तुमच्या मनातील सर्व संभ्रम, भीती आणि हतबलता नाहीशी होऊन
आत्मबलाची अशी काही जबरदस्त ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आयुष्यातील प्रत्येक मोठा व कठीण निर्णय अत्यंत खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने घेऊ शकाल. जिथे जिथे तुम्हाला अपयश किंवा फसवणुकीची भीती वाटत होती, तिथे तिथे आता विजयाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. हा दुर्गाष्टमीचा योग वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्याला एक अशी ऐतिहासिक आणि सोनेरी कलाटणी देईल, जिथून भविष्यात कधीही मागे वळून बघण्याची वेळ येणार नाही. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आदिशक्तीच्या या अथांग ऊर्जेचा वापर करताना आणि यशाच्या शिखरावर पोहोचताना थोडीशी जरी घाई, अहंकार किंवा चूक झाली, तर हे सारे भाग्य क्षणात मातीमोल होऊ शकते. माता दुर्गेच्या या पवित्र पर्वावर कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि नशिबाची दारी कायमची खुली ठेवण्यासाठी नेमके काय गुप्त नियम पाळले पाहिजे, हे तुम्हाला पुढच्या टप्प्यात समजून घ्यावेच लागेल. कारण नियतीचे हे खेळ अत्यंत गुंतागुंतीचे असतात आणि प्रत्येक पाऊल अतिशय जपूनच टाकावे लागते. तर वृषभ राशीच्या जातकांनो, दुर्गाष्टमीच्या या प्रचंड ऊर्जेतून सावरत असतानाच पंचांगातील अत्यंत पवित्र मानली जाणारी एकादशीची तिथी तुमच्या आयुष्यात एका नव्या आणि दिव्य अध्यायाची सुरुवात करणार आहे. ही केवळ उपासाची तारीख नसून थेट तुमच्या आत्म्याला, बुद्धीला आणि नशिबाला शुद्ध करणारा एक उच्च कोटीचा सोहळा असणार आहे. या दिवशी श्री विष्णूच्या कृपेमुळे तुमच्या जीवनातील मानसिक ताणतणाव, कर्माचे जुने ओझे आणि गतकाळातील पापकर्मे हलके होण्यास सुरुवात होईल. एकादशीच्या या सात्विक आणि तेजमय ऊर्जेमुळे तुमची बुद्धी अतिशय तीक्ष्ण, कार्यक्षम आणि आर्थिक बाबतीत अचूक निर्णय घेणारी बनत जाईल, ज्यामुळे तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाचा आणि संपत्तीचा भक्कम पाया याच दिवशी रचला जाईल. परंतु याच एकादशीच्या आसपास जुळून येणारा भद्रा काळ तुमच्यासाठी एक मोठी आणि अत्यंत कठीण कसोटी असणार आहे. ग्रहाच्या एका विशिष्ट उग्र व रहस्यमय स्थितीचा हा भाग असल्यामुळे भद्रा काळात काही अत्यंत कडक बंधने आणि नियम पाळावेच लागतात. जर तुम्ही या काळात गाफील राहिलात, अतिउत्साहात येऊन चुकीचे निर्णय घेतले, तर मोठी आर्थिक फसवणूक किंवा व्यावसायिक कामात मोठे अडथळे येऊ शकतात. पण घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण जर तुम्ही योग्य ती काळजी घेतली आणि सांगितलेले नियम पाळले, तर हीच भद्रा तुमच्यासाठी एक मजबूत संरक्षणाचे आणि सुरक्षितेचे कवच तयार करेल. या काळात लांबचे प्रवास करताना, नवीन कागदपत्रावर सह्या करताना किंवा कोणतीही मोठा आर्थिक व्यवहार करताना डोळे उघडून अत्यंत सावधगिरीने वागण्याची गरज आहे. या संमिश्र आणि खडतर प्रवासातून जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व आणि दीर्घकाळ टिकणारी स्थिरता आलेली तुम्हाला दिसून येईल. तुमची रखडलेली कामे अचानक जादू झाल्यासारखी एकामागो एक मार्गी लागतील आणि जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या पैशातून अनपेक्षितपणे मोठा लाभ मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. ब्रह्मांडातील हा ऊर्जेचा प्रवास तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे, ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस एका नव्या उत्साहाने भरलेला असेल. मात्र या यशाच्या आणि आनंदाच्या नशेत कोणतीही घाई न करता येणाऱ्या नारळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाच्या महासंग्रामासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, एकादशी आणि भद्रा काळातील ही आव्हाने यशस्वीपणे पार केल्यानंतर तुमच्या आयुष्यात सणाचा आणि खगोलीय बदलाचा एक अत्यंत तेजमय महासंग्राम अवतरणार आहे. एका पाठोपाठ येणारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हा काळ तुमच्या आयुष्यात प्रेम, विश्वास, आपुलकी आणि समृद्धीची नवी आणि लखलखती रोषणी घेऊन येणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी जशी समुद्राला अफाट भरती येते, तशी तुमच्या आनंदाच्या आणि संपत्तीच्या अहोटीला मोठी भरती येणार असून तुमच्या आजवरचे सर्व आर्थिक मार्ग सताड मोकळे होतील. बहिणीच्या हातावर बांधले जाणारे राखीचे पवित्र सूत हे केवळ एक साधा धागा नसून ते तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अदृश्य, अभेद्य आणि शक्तिशाली सुरक्षा कवच ठरणार आहे, ज्यामुळे कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या उंबरठ्याला शिवू शकणार नाही. परंतु या आनंदाच्या सणासुदीच्या आणि उल्हासहित वातावरणात आकाशात एक अत्यंत रहस्यमय, मोठी आणि प्रभावी खगोलीय घटना घडणार आहे. ती म्हणजे चंद्रग्रहण. जेव्हा चंद्रग्रहणाची काळ्या छाया चंद्रावर पडते,
तेव्हा मानवी मनावर आणि ग्रहाच्या ऊर्जेवर त्याचा अतिशय तीव्र व उग्र परिणाम होत असतो. या काळात वातावरणात एक वेगळीच संभ्रम आणि भीतीची अवस्था निर्माण होते, जिथे अनेक लोक चुकीच्या मार्गाने किंवा शॉर्टकटने यश मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि क्षणात त्यांच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकते. मात्र वृषभ राशीच्या ज्या प्रामाणिक, संयमी आणि कष्टाळू व्यक्तींनी आपली निष्ठा सोडलेली नाही, त्यांच्यासाठी हे ग्रहण म्हणजे जुने सर्व दोष, शाप आणि मानसिक नैराश्य धुवून काढणारी एक अत्यंत महत्त्वाची सुवर्णसंधी ठरणार आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण याचा हा तिहेरी योग म्हणजेच ब्रह्मांडात चाललेला एक अद्भुत, गुंतागुंतीचा आणि रोमांचक खेळ आहे. या काळात तुमचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळ यांच्या वर्तुळात अचानक काही अत्यंत मोठे, दूरगामी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले जातील. तुमचे जुने वाद, कलह आणि वैमनस्यसह कायमचे संपुष्टात येऊन नवीन व्यावसायिक भागीदारी, नोकरीच्या नवीन संधी किंवा प्रगतीचे दरवाजे सप्तरंगाच्या उजळीने उघडतील. ग्रहाची ही प्रचंड उलथापालथ तुमच्या आयुष्याला अशी काही सुवर्ण कलाटणी देईल, जिथे तुमचे येणारे संपूर्ण भविष्य पूर्णपणे सुरक्षित, वैभवशाली आणि संपन्न होणार आहे. आता आपण पोहोचलो आहोत या 10 दिवसाच्या सर्वात शेवटच्या, अत्यंत महत्त्वाच्या आणि थरारक टप्प्यावर. वृषभ राशीच्या जातकांनो, या 10 दिवसाच्या थरारक, रोमांचक आणि चक्रावून टाकणाऱ्या प्रवासाचा आता अगदी अंतिम, सर्वात मोठा आणि निर्णायक टप्पा येऊन ठेपला आहे. तो म्हणजे 31 तारखेची संकट चतुर्थी. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या अफाट कृपेने येणारी ही चतुर्थी म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा, दुःखाचा, कर्जाचा आणि विवंचनाचा कायमचा संहार करणारी अंतिम पायरी ठरणार आहे. मागील 10 दिवसात ग्रहाच्या महाउलथापालथीमुळे आणि खगोलीय बदलामुळे तुमच्या मनात जो अनामिक ताण किंवा भीती निर्माण झाली होती, ती या एकाच पवित्र दिवशी बाप्पाच्या चरणी विलीन होऊन पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या मार्गात कोणतेही मोठे शत्रू, गुप्त कारस्थान किंवा व्यावसायिक अडथळे उभे ढाकले असतील, तर विघ्नहर्त्याच्या एकाच आशीर्वादाने ते मातीमोल ठरतील आणि तुमचे ऐतिहासिक यश आता पूर्णपणे निश्चित आहे. संकट चतुर्थीच्या या अत्यंत पवित्र स्थितीवर ब्रह्मदेवाच्या पानावर कोरलेले प्रत्यक्ष शुभ भविष्य आता प्रत्यक्षात वास्तवात उतरण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील सर्व काळा अंधार, संघर्ष आणि अपयशाचे डाग पुसले जाऊन एका नव्या, लखलखत्या आणि अफाट समृद्ध सुवर्णयुगाची दारे सताड उघडी होतील. तुम्ही ज्या उच्च आर्थिक शौर्याची, दृढ आत्मविश्वासाची आणि मनापासून हव्या असलेल्या मानसिक शांततेची गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतात, ते सर्व काही आता एका पाठोपाठ एक थेट तुमच्या झोळीत येऊन पडेल. तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख, समृद्धीचे, ऐश्वर्याचे साम्राज्य नांदेल आणि तुमच्या आजवरच्या अथांग कष्टाचे चीज होण्याची ती अत्यंत सुवर्ण वेळ अखेर येऊन आलीच समजा. हा संपूर्ण 10 दिवसाचा थरारक प्रवास म्हणजे तुमच्या आयुष्याला एक अजिबात न कल्पलेली नवी देवी आणि उच्च शिखरावरची दिशा देणारी सुवर्ण संधी ठरणार आहे. ज्या वृषभ राशीच्या जातकांनी या काळात अत्यंत अचूक नियम पाळले, संयम ठेवला आणि खोट्या अफवांना व संकटांना न घाबरता धैर्याने व बुद्धीने सामना केला, त्यांना आता आयुष्यात कधीही मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही. ग्रहाची अत्यंत शक्तिशाली साथ आणि आदिशक्तीसह विघ्नहर्त्याची कृपा आता कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. तेव्हा विघ्नहर्त्याचा जय जयकार करत आणि एका नव्या अफाट आत्मविश्वासाने आपल्या आयुष्याची ही विजयाची यशस्वी वाटचाल आजपासूनच सुरू करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय विघ्नहर्ता किंवा हर हर महादेव नक्की लिहा आणि या देवी ऊर्जेचे स्वागत करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.